शपथविधी सोहळ्यासाठी ते उपस्थित राहिलेले नाही आहेत आणि विलिनीकरण ही दादांची इच्छा होती असंही सांगितलं जात आहे। सध्या मानसिक धक्क्यातून पक्ष सावरलेला नाही, हा कठोर निर्णय होता जो सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात सर्व पक्षाची इच्छा जी होती ती पूर्ण केल्या गेली। अजितदादा नसण्याचं दुःख आणि हळहळ हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे, त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला हा निर्णय आहे। आता कोण उपस्थित होतं कोण नव्हतं ह्या गोष्टीला मला असं वाटते परत ती गोष्ट वारंवार रिपीट केल्यापेक्षा सध्या तरी वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अजितदादांची कमी अर्थातच ती पूर्ण होणार नाही आहे, अजितदादाच होते, पण अजितदादांची कमी पूर्ण करण्याचा एक तो प्रामाणिक प्रयत्न आहे। सध्या महाराष्ट्र निशब्द आहे, महाराष्ट्र 4 दिवसापासून हळहळतोय, त्याच्यामुळं आज तुर्तास शपथविधी झाला, राहिला मर्जरचा प्रश्न किंवा इतर गोष्टी तर ते आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील। तुम्ही पुढे मात्र जसं पवार कुटुंब एकत्र दिसलं दुःखाच्या क्षणी, आता इथून पुढे पवार कुटुंब पक्ष म्हणून एकत्र दिसणार का? कार्यकर्त्यांची तुमची पदाधिकाऱ्यांची काय इच्छा आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकसंघ एकत्र असावा ही कार्यकर्त्याची भावना आहे। मी पक्षाचा आमदार आहे आणि कार्यकर्ता पण आहे पक्षाचा, त्यामुळे मी तुम्हाला मनापासून सांगतो की पक्षाची हीच इच्छा आहे की दोन्ही पक्ष एकत्र यावे आणि अर्थातच तो शेवटचा निर्णय आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आणि त्या पक्षाचे पण वरिष्ठ नेते घेतील। आणि दादांनी पण ही भावना बोलून दाखवली होती का, तर दादा अनेकदा ऑफ द रेकॉर्ड